नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज अख्खा दिवस मार्केट पडत होतं, थोडंसुद्धा सुधारलं नाही आणि शेवटीसुद्धा 750 पॉईंट सेन्सेक्स डाऊन होता. 24,840-850च्या जवळपास निफ्टी आज अख्खा दिवस होता. NSDLचा IPO येतोय 30, 31 आणि 1 ऑगस्ट असे 3 दिवस हा IPO येतोय. 760 ते 800 रुपये असा प्राईस बँड आहे. पण प्री IPOचा जो भाव होता त्या प्री IPOच्या भावापेक्षा कमी भावाला IPO येतोय. CDSL आणि NSDL या दोन्हीही डिपॉझिटरी आहेत. म्हणजे आपण जे शेअर खरेदी करतो किंवा जे शेअर विकतो, खरेदी केलेले शेअर डीमॅट अकाउंटला दिसू लागतात आणि विकलेले शेअर डीमॅट अकाउंटमधून वजा होतात. हे डिपॉझिटरीची जी सगळं कामकाज आहे ते NSDL आणि CDSL कडून चालतं. त्याचबरोबर स्टेटमेंट्स पाठवून देणं वगैरे. पण आता NSDLचा IPO येणारे म्हटल्यानंतर दोन्हीही डिपॉझिटरीमध्ये फरक काय हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तर तो डिपॉझिटरीमध्ये फरक काय तो मी आधी सांगते. तर आपण जर बघितलं तर CDSL हा 65च्या प्राईस अर्निंग रेशोवर आत्ता चालू आहे. तर NSDL 47च्या प्राईस अर्निंग रेशोवर आहे. CDSLचं उत्पन्न 1082 कोटी आहे, तर NSDLचं उत्पन्न 1535 कोटी आहे. EBITDA 624 कोटी आहे, तर NSDLचा 425 कोटी. पॅट मार्जिन CDSLचं 44% आणि NSDLचं 22%. CDSLचा फायदा 526 कोटी, NSDLचा फायदा 343 कोटी. डीमॅट अकाउंटची संख्या CDSLला जास्त आहे, कारण सगळ्या रिटेलर्सचे अकाउंट CDSLला असतात. तर 15.86 लाख कोटी एवढे अकाउंट्स आहेत. तर तेच 4.05 लाख कोटी एवढे NSDLला अकाउंट्स आहेत. ॲसेट अंडर कस्टडी CDSLला 79 लाख कोटी एवढ्या ॲसेट्स आहेत आणि NSDLमध्ये मात्र 510 लाख कोटी एवढ्या ॲसेट्स अंडर कस्टडी आहेत. व्हॉल्यूमवर आधारित लो कॉस्ट बिझनेस CDSL करते आणि NSDLमध्ये मात्र हाय व्हॅल्यू क्लायंट्स आहेत. डिपॉझिटरीच्या माध्यमातून CDSLमध्ये रिटेल इन्व्हेस्टर जास्त आहेत, तर NSDLमध्ये म्युच्युअल फंड, फॉरेन इन्व्हेस्टर्स, पेन्शन फंड, विमा कंपन्या आहेत. ही CDSL ही रिटेल डिपॉझिटरी आहे, तर NSDLमध्ये कॉर्पोरेट सगळे म्हणजे कंपन्या आणि सरकार दोघांचेही अकाउंट आहेत NSDLमध्ये. CDSL वर्क्स विथ BSE, तर NSDL work with
NSC वर्क्स विथ NSC हा CDSL आणि NSDLमध्ये फरक आहे. आज लागलेले रिझल्ट बघूया. आत्ता मार्केट संपल्यानंतर बँक ऑफ बरोडाचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट्स वाढले, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं, पण ग्रॉस NPA नेट NPA दोन्हीही अगदी थोड्या प्रमाणात का होईना वाढले आहेत. शॅफलर SCHAEFFLER यांचा रिझल्ट मात्र शॅफलरचा चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं. पुनावाला फिनकॉर्पचं प्रॉफिट कमी झालं, इन्कम किंवा रेव्हेन्यू वाढलं. होम फर्स्ट फायनान्स यांचं प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. आधार हाऊसिंग फायनान्स प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं. मी आज ब्लॉगमध्ये आदित्य इन्फोटेक आणि लक्ष्मी इंडिया फायनान्स या दोन्हीही IPOची माहिती दिली आहे. चेन्नई पेट्रो फायद्यातून तोट्यात गेली, कमजोर रिझल्ट आला. 470 कोटी फायदा होता, त्याचा 40 कोटी तोटा झाला. उत्पन्न 17,249 कोटीवरनं 14,812 कोटी झालं आणि EBITDA सुद्धा कमी झाला. ओरिएंट इलेक्ट्रिक यांचा रिझल्ट चांगला आला, मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. महिंद्रा लाईफचा फायदा 51 कोटी, पूर्वीचा 13 कोटी. फायदा जवळजवळ चौपट वाढला, पण रेव्हेन्यू तेवढंच कमी झालं, 5 पटीने रेव्हेन्यू कमी झालं. 188 कोटी होतं ते 32 कोटी झालं आणि EBIT घाटा वाढला. GNA ॲक्सेल्स प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. लॉरेन्स लॅबचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. PNGRBने गेलला जामनगर लोणी पाईपलाईनची कपॅसिटी वाढवायला परवानगी दिली. पहिली कपॅसिटी आहे 3.25 मिलियन मेट्रिक टन पर ॲनम एवढी. तिथून ती वाढवायची आहे 6.5 MMTPA म्हणजे मिलियन मेट्रिक टन पर ॲनम एवढी क्षमता वाढवायला किंवा क्षमता विस्तार करायला परवानगी दिली. बजाज फिन्सर्व प्रॉफिट वाढलं, NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे. BDL भारत डायनॅमिक्स यांना 809 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. AIGM सप्लाय करण्यासाठी आर्म्ड व्हेकल्स निगम लिमिटेडकडून 809 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. HFCL ही पण फायद्यातून तोट्यात गेली. पूर्वी फायदा होता 111 कोटी, आता 32 कोटी तोटा झाला. इंटेलेक्ट डिझाईन एरिना यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. सिप्लाचं सुद्धा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिन मात्र अगदी किंचित कमी झालं आहे. 25.7 होतं पूर्वी,
आता 25.6 म्हणजे फ्लॅट मार्जिन आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि नॉर्थ अमेरिकेचं उत्पन्न 22.6 कोटी डॉलर्स एवढं झालं. डिक्सन टेक्नॉलॉजीला चीनी कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर करायला परवानगी मिळाली. सरकारने 25 ॲप्सवर बंदी घातली कारण हे अश्लील कंटेंट दाखवत होते. त्याचा परिणाम बालाजी टेलीवर होईल. BELला 1640 कोटीची ऑर्डर मिळाली. एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडारसाठी ही ऑर्डर इंडियन आर्मीकडून BELला मिळाली. व्ही मार्ट ही 70 स्टोअर्स नवीन सुरू करणार आहे. श्रीराम फायनान्सचं प्रॉफिट वाढलं. नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. नेट इंटरेस्ट मार्जिन मात्र थोडंसं कमी झालं. 8.25 चं 8.11 झालं. ग्रॉस NPA कमी झाले आणि नेट NPA सुद्धा कमी झालेले आहेत. तर आज मार्केट सुधारलंच नाही, कंटाळवाणं मार्केट झालं. 750 पॉईंट मार्केट डाऊन राहिलं. फक्त काल जो IEXचा शेअर काल सातत्याने पडत होता, आज मात्र IEXचा शेअर चांगला सुधारला. दिवसभर कालच्यासारखा पडला नाही. आता आपण सोमवारी काय काय होत आहे हे बघूया. पण हा आठवडाभर मार्केट काही फारसं चांगलं नव्हतं आणि रिझल्टही असे म्हणण्यासारखे काही बाबा प्रत्येक गोष्ट चांगली आहे, या रिझल्टमध्ये काढण्यासारखं काहीही नाही असे रिझल्ट येत नाही आहेत. त्यामुळे मार्केट ग्राइंडिंग डाऊनवर्ड्स आपण म्हणतो तसं हळूहळू खाली चाललं आहे. सोमवारी काय करत आहे ते आपण बघूया. नमस्ते.